गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण त्यांना स्मरण करणार आहोत। असे आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील एक ख्यातनाम असं नाव, ज्यांनी पूर्ण आयुष्य सामाजिक बांधिलकीतून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला समर्पित केलं, असे अशोकरावजी नवसागरे यांना विनम्र अभिवादन करून मी त्यांच्या जीवनातल्या ज्या अनुकरणीय अशा बाबी आहेत, ज्याला आपण पुन्हा पुन्हा पुण्यस्मरण म्हणून, की त्यांच्या त्या कुशल कर्माचं, चांगल्या विचाराचं आपण स्मरण करून त्यांची प्रेरणा घ्यावी, असं जे काही प्रेरणादायी त्यांच्या व्यक्तिमत्वातले गुण आहेत त्याच्याबद्दल आपण सतत स्मरण करणं हे आपल्या चळवळीसाठी, आपल्याही जीवनासाठी ते अत्यंत स्वागतार्ह अशी गोष्ट आहे। आणि म्हणून मी रात्री नवसागरे सरांच्या जीवनाविषयी काही वाचन, काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं दिसून आलं की 1 जून 1941 त्यांचा जन्म संगम चिंचोली उमरखेडमध्ये कयाधू आणि पेनगंगा नदीच्या संगमावर जे गाव आहे त्याला संगम चिंचोली असं म्हणतात, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। आणि तो जो काळ आहे, या काळामध्ये अशोक नवसागरेच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत होती। तो काळ संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वाच्या झंझावाताचा असा तो काळ होता। संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं हा झपाटलेला होता। आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1927 महाडचा सत्याग्रह झाला, 30 काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, तो 5 वर्ष चालला। त्यानंतर येवल्याची धर्मांतराची घोषणा झाली आणि त्या घोषणेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठी खळबळ निर्माण झाली आणि सगळ्यात खाली दबलेला जो समाज आहे त्याच्यामध्ये प्रचंड असा स्फोट किंवा विद्रोह निर्माण झाला आणि वरचा जो मजला आहे तो गदागदा हलायला लागला। अशा कालखंडामध्ये नवसागरेंचा जन्म 1941 मध्ये झालेला आहे आणि 41 नंतर 51 पर्यंत त्यांचं जीवन, त्यांचं गाव, त्यांचा तालुका उमरखेड आणि 51-52 ते नांदेडमध्ये आलेले आहे। म्हणजे 5वी ते 6वी च्या दरम्यान ते नांदेडमध्ये मल्टीपर्पज हायस्कूलला शिकायला आलेले आहे। आणि नांदेडला आल्यानंतर त्यांचा प्रवेश
हा चोखोबा पैलवान संचलित दलित वर्ग, मागास वर्ग वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश मिळालेला आहे 1952. आणि तिथून मग त्यांचा जो परिचय आहे तो त्यांच्याच पिढीचे आणि समाज व्यवस्थेमध्ये ते स्टालवर्ट म्हणून, सेनानी म्हणून पुढच्या काळामध्ये ज्यांची छाप महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पडली असे अनंत मांजरमकर, SP गायकवाड, NM कांबळे. आता NM कांबळे बद्दल आपल्याला माहिती नसेल तरी NM कांबळे जे आहे ते फार मोठे संशोधक आणि अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि युनोमध्ये ज्यांनी भारतातील दलितांवरील अत्याचाराचा प्रबंध सादर केला असे कांबळे साहेब, जे नांदेडच्या या वसतिगृहामध्ये शिकलेले आहेत. नारायणराव सोनकांबळे आपले SC, अनेक मान्यवर नंतर जीवनात झालेले असे विद्यार्थी नवसागरे सरांच्या सहवासामध्ये आणि त्यांच्या सहवासात नवसागरे याच्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेली आहे. आणि या काळातून कुठलाही काळ असतो, माणूस त्या काळाचं अपत्य असते. मनुष्याची जे जडणघडण असते ते त्या काळाचं अपत्य असते. तो काळ कसा असतो त्या काळाप्रमाणे तो मनुष्य घडत असतो. आपली जडणघडण आपल्या काळानुसार झालेली आहे आणि आता आपल्या अपत्यांची जडणघडण आपण कशा पद्धतीनं करतो आहोत त्याच्यावर उद्याचा काळ अवलंबून आहे. उद्याचा जो काळ आहे, ढोलेंनी सांगितलं की येणारा जो काळ आहे तो कसा राहणार आहे, तर आपण आपल्या अपत्यावर जे संस्कार करणार आहोत त्याप्रमाणे तो उद्याचा काळ राहणार आहे. नवसागरे सरांनी आम्हाला सांगितलं की त्या काळामध्ये 50च्या जवळपास त्यांचे वडील उमाजी हे त्या काळामध्ये त्या भागामध्ये आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते. त्या काळात निळा झेंडा हा आपला पहिला झेंडा आहे. आपला झेंडा कोणता आहे? सर्वप्रथम आपल्याकडे निळा झेंडा आलेला, शेड्यूल कास्ट फेडरेशनचा. आणि मग निळा झेंडा घेऊन मोर्चा असो का बाबासाहेबांची जयंती असो, आपल्या समाजात दोनच गोष्टीला महत्व त्या काळात होतं, आजही आहे. नंबर 1 मोर्चा आणि दुसरा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. या दोन गोष्टीनं समाजामध्ये फार मोठी क्रांती झालेली आहे. या दोन गोष्टीनं घराघरामध्ये नेलं स्वाभिमानीजीनं हेच काम केलं इथं भीमजयंती. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या जयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून जेव्हा गावोगावी माणसापर्यंत गेला तेव्हा आपल्या समाजामध्ये स्वाभिमानाची चळवळ रुजली. हा कदाचित जर उत्सव नसता तर समाजाला एवढे प्रबोधन आणि परिवर्तन झालेलं नसतं.
तेवढे निघत नाही. आता दुसरे माणसं मोर्चे काढू लागलेले आहे. आपण मोर्चे काढून काढून आता म्हातारे झालेले आहोत. म्हणून आता मोर्चाचं जे काही आहे सूत्र इतर समाजाने ते हाती घेतलेलं आहे. उद्या 6 तारखेला उल गुलान म्हणजे आदिवासी समाजाचा मोठा उल गुलान म्हणजे विद्रोह, हा विद्रोही मोर्चा उद्या आहे. 4 दिवसापूर्वी बंजारा समाजानं महाएल्गार नावाचा मोर्चा काढला. आपणही 25 मार्चला महाबोधी विहारावर त्या अनुषंगानं मोठा मोर्चा काढलेला आहे. तेव्हा आता मोर्चा सूत्र आपापल्या विचार मांडण्यासाठी आता सगळे समाज वापरू लागलेले आहेत. पण त्या काळामध्ये मोर्चा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा मोर्चा निघालेला आहे. आणि त्या मोर्चातून जी माणसं तयार झाली त्यामध्ये नवसागरे सरांसारखे माणसं तयार झाले की ज्यांना म्हणजे लांब पल्ल्याची शर्यत जिंकणारा अश्व ज्याला म्हणून, म्हणजे लंबे रेस के घोडे. आता सरांनी सांगितलं की आपण सगळे सेवानिवृत्त झालो म्हणजे आपल्याबद्दल लोक काय म्हणतात, करून सवरून भागले आणि आता देवपूजेला लागले. सगळ्या सेवानिवृत्त लोकांना काय म्हणतात लोक, तेव्हा ते जेवण घालायला त्याला फुरसत नव्हते. आणि आता विहारामध्ये येऊ आता वंदना करू लागलेले आहेत पांढरे शुभ्र कपडे घालून. म्हणजे करून सवरून भागले आणि देवपूजेला लागले. अशा पद्धतीचा आपल्यावर कॉमेंट्स होत असतात. पण नवसागरे सरांच्या बाबतीत आपण पाहिलं तर त्यांचं तसं नव्हतं. ते जवळपास 1952-53 पासून ते या चळवळीत विद्यार्थी दशेपासून जे विद्यार्थी दशेपासून चळवळीत उतरतात ते आयुष्यभर चळवळीत राहतात. कानिंदे आहे विद्यार्थी दशेपासून आहे, आजही ते चळवळीत आहे. थोडक्यात त्यांची जडणघडण वसतिगृहामध्ये, विशेषतः वसतिगृहामध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये झालेली आहे. ते माणसं आयुष्यभर चळवळीमध्ये राहतात. लंबे रेस के घोडे. आता SP गायकवाड आहे, जे काही आता आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे, तर ते वसतिगृहामध्ये मॉनिटर होते. म्हणजे नवसागरे सर, अनंत मांजरमकर, SR कांबळे, MR कांबळे, त्यांची जवळपास त्या वसतिगृहाची आपण यादी जवळपास 200 विद्यार्थ्यांचं वसतिगृह होतं. आजही 200 विद्यार्थ्यांचं वसतिगृह नाही. त्या काळातलं मागासवर्गीयांचं शेड्यूल कास्ट 200 विद्यार्थ्यांचं वसतिगृह. आणि त्या 200 विद्यार्थ्यांपैकी एका बॅच मधून जवळपास 100 तरी विद्यार्थी चळवळीसाठी कामी आलेले आहेत. आणि मग 1957ला रिपब्लिकन पक्षाच्या स्थापना अधिवेशनाला देखील सर उपस्थित राहिलेले आहेत विद्यार्थी म्हणून. सुमोग त्यांना कोणी सांगितलं नाही की तुम्ही चला. त्यांनी सांगितलं की आम्हाला नागपूरला जायचंय. आणि रघुनाथराव सावते त्यांचे रेक्टर होते, अधीक्षक होते त्या वसतिगृहात. ते म्हणले तुम्हाला नागपूरला जाता येणार नाही, तुम्ही विद्यार्थी आहात. कारण तुमचं उद्या जर काही बरं वाईट झालं, कोणी चुकून गेला, कोणी काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेईल? तर मी काय तुम्हाला सोडणार नाही. तर हे म्हणले आम्हाला वसतिगृहातून काढून टाकलं तरी हरकत नाही, आम्ही नागपूरला जाणार. आणि मग त्यांनी काय केलं,
की मला तुम्ही लिहून द्या की मी माझ्या जबाबदारीवर नागपूरला जात आहे. नागपूरच्या त्या कार्यक्रमात प्रवासात माझं काही बरं वाईट झालं तरी त्याचा दोष हा वसतिगृहाच्या संचालकावर नाही, त्याला मी सर्वस्वी जबाबदार आहे असं प्रत्येक जण लिहून द्यावं. आणि ते सगळे कागद जमा करून नवसागरे, अनंत मांजरकर, SR कांबळे, गांजापूरकर, SR कांबळे म्हणजे गांजापूर, हे 4-5 विद्यार्थी नागपूरला निघाले. आता आपली अजिंठा एक्सप्रेस सिकंदराबाद ते मनमाड या गाडीने गेली आणि सेलूवर त्यांना धरलं. तिकीट नाही, सेलूहून खाली उतरलं. एक दिवस सेलूला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाडीत बसले आणि मनमाडला गेले. मनमाडहून 40गावला गेले. 40गावला पुन्हा टीसीनं धरलं, पुन्हा उतरलं. आता 40गावला रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आपली मोठी संघटना आहे, पुणे सारखी. आणि मग टीसीनं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं तुम्ही कुठं चालले, काय नाही. ते म्हणले आम्ही नागपूरला चाललो अशा याच्यासाठी. अरे असं झालं का? मग त्यांची जेवण्याची सोय केली. जेवण्याची सोय करून त्यांना काही निधी वगैरे पैसे जमा करून त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा रेल्वेमध्ये बसून नागपूरला. आणि मग नागपूरला ते गेल्याच्या नंतर 2 ते 3 दिवस रिपब्लिकन पक्षाचा स्थापनेचा कार्यक्रम 3 ऑक्टोबरला आणि आपल्या विजयादशमीचा पहिला धर्मदीक्षेचा पहिला वर्धापन दिवस, म्हणजे असे दोन्ही संयुक्त कार्यक्रम. त्यामुळे नागपूरमध्ये आपली त्या काळातली सगळीच मान्यवर नेते मंडळी आणि जनसागर असा तुडुंब भरलेला. मग त्या ठिकाणी हे विद्यार्थी गेले. मग तिथे हरिहरराव सोनुले होते. मग यांना वाटले की आपला ओळखीचा माणूस आहे आता हरिहरराव सोनुले. मग हे हरिहरराव सोनुलेंना भेटले. हरिहरराव सोनुलेंना आधी यांना दाखवलं, तुम्ही इकडे आलात कसे? तुमचं काय भय आहे काय याचा? आता प्रचंड गर्दी. हरिहरराव सोनुलेंनी जे दाखवलं ते एक पितृत्वाच्या नात्यात की आपणही समजा आपला मुलगा जर अचानक कुठं भेटला अशा गर्दीच्या ठिकाणी तर आपण काय आधी म्हणतो की तू आलास कशाला, कोणाला विचारून आला, काही झालं असतं तर. हरिहरराव सोनुलेंनी अगोदर त्यांना दरडावलं. बाजूला दादासाहेब गायकवाड साहेब म्हणले, दादासाहेब अरे पोराला कशाला रागवायला? कुठून आवाज बाळ हो? काय नाही. दादासाहेबांनी मायेच्या पालवीमध्ये त्यांना घेतलं, पदराखाली घेतलं. जेवण झालं काय, हे झालं काय? ते म्हणले नाही, काल जेवण केलं 40गावला. अरे असं काम नाही. बरं म्हणले आता आपण असं करू, तुम्हाला काही पकवता येते का? हे म्हणले हो आम्हाला खिचडी येते, भाकर करायला येते. तर म्हणले मग आता असं करू, आपण सगळेजण खिचडी करू आणि सगळेजण खिचडी खाऊ. आणि मग दादासाहेब गायकवाडांनी त्यांना प्रेमाचा ओलावा दिला, माहिती ऊब दिली. आणि दादासाहेब गायकवाडांनी आणि या मुलांनी खिचडी करून खाली महापुरुषाच्या सहवासात आलेली
ही माणसं शेवटी आयुष्यभर महापुरुषांच्या सहवासात राहिली. शेवटपर्यंत. मग दादासाहेब गायकवाडांचा त्यांना आशीर्वाद लाभला, हरिहरराव सोनवणेंचा सहवास लाभला, अनंत मांजरमकर सारखा धडाडीचा एक नेता त्यांच्या सोबत राहिला. नवसागरे सरांचं एक वैशिष्ट्य किंवा मला व्यक्तिमत्वाचा पैलू असा जाणवला की सर जे होते ते समर्पित कार्यकर्ते होते. म्हणजे फ्रंटला येऊन लीडरशिप करणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. तर इतरांच्या सोबत राहून समर्पितरित्या काम करणं. मग मित्रत्वामध्ये अनंत मांजरमकर त्यांचा नेता होता, ते त्यांचे सहकारी. SP गायकवाड साहेब त्यांचे नेते होते, ते त्यांचे सहकारी. त्यानंतर कांशीरामजी साहेब त्यांचे नेते होते, ते त्यांचे सहकारी. म्हणजे सतत समर्पण आणि प्रसिद्धी परांगमुख, प्रसिद्धी परांगमुख की सतत प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेले आहे. ते चांगले पत्रकारही झाले असते, चांगले लेखकही झाले असते, चांगले प्राध्यापकही झाले असते नावाजलेले. समजा आता जसे गंगाधर पानतावणे आहेत, यशवंत मनोहर आहे, पण यांचा पिंड जे होता ते समर्पणाचा होता. त्यागी समर्पण, सतत समर्पण. आणि त्यामुळं म्हणजे या बिल्डिंगच्या पायामधला जे काही माइल्स म्हणजे स्टोन आहे, फाउंडेशनचे स्टोन आहे, त्यांच्यावर ती बिल्डिंग असते, पण त्यांचं अस्तित्व नसतं. त्या पद्धतीनं नवसागरे सर, आता दिगंबर ढोलेने सांगितलं की सतत 4-5 महिने माझ्याशी संपर्कात राहून दिगंबर ढोले असो का दिगंबर मोरे असो, यांना त्यांनी मोठं केलं, यांना त्यांनी मोठं केलं. यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलं. पण कधीही लोकसभेचं तिकीट, विधानसभेचं तिकीट किंवा नगरपालिकेचं तिकीट किंवा जिल्हा परिषदचं तिकीट आम्ही वाटले नवसागरे सरांकडेच. नवसागरे सरांकडेच तिकीट यायचे. आणि माझं हस्ताक्षर सुंदर असल्यामुळं मी ते तिकिटावर नाव लिहायचं आणि सर सही करायचं. हे बी फॉर्म देण्याचे अधिकार नवसागरे सरकार असायचे. पण कधीही त्यांची ती महत्वाकांक्षा नव्हती. त्यांचं होतं की मिशनरी. बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितले की बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार हा मिशनरी स्वरूपात झाला पाहिजे. चळवळ मिशनरी झाली पाहिजे आणि मिशनरी स्वरूप या चळवळीला आणण्याचं काम कांशीरामजीनं केलं. आणि म्हणून आंबेडकरी मिशन हा शब्द प्रचलित झाला. आंबेडकरी मिशन. त्यानंतर आता ती पकडी आंबेडकरवादी मिशन काढली, ती एक संस्था काढली. पण आंबेडकरी मिशन, बाबा तुम्हारा मिशन अधूरा, BSP बानसे DS गोडकरी, म्हणजे हा जो नारा आहे मिशन, आणि मग त्याच्यासाठी मिशनरी कार्यकर्ता. आणि मिशनरी कार्यकर्ता म्हणजे समर्पित. आज ISS चे मिशनरी कार्यकर्ते आहेत.
RSS कडलं मिशनरी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही आसाममध्ये जाऊन काम करा. तर ते लेकरा बाळांचा विचार करणार नाही, आसाममध्ये जाऊन काम करा. त्यांना सांगितलं तुम्ही केरळमध्ये जा, तिथे जाऊन काम करा. त्यांच्याकडे मिशनरी, त्यांचा उद्देश काही असो, पण त्यांच्याकडे मिशनरी कार्यकर्ते आहेत. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीची चळवळ जी आहे मार्क्सवादी, ते कमिटेड कॉम्रेड्स आहेत, मिशनरी आहे. त्यानंतर कांशीरामजींनी आपली चळवळ मिशनरी कार्यकर्त्यावर उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हयातीत मिशनरी कार्यकर्ते तयार झाले आणि त्याच्यातलं अत्यंत आयडियल एक्झाम्पल म्हणजे अशोक नवसाळे, मिशनरी कार्यकर्ता कसा असावा? अशोक नवसाळे निस्वार्थी, निष्पक्ष, निरपराध, निर्मळ, नित्तर अशा पद्धतीचा हा कार्यकर्ता. किती समाजासाठी पैसे गेले त्याची मोजदाद त्यांनी केली नाही, पण त्यांनी लिहून ठेवले त्यांच्या डायऱ्यावर. म्हणजे डायरी लिहिण्याची जी काही पद्धत आहे, एक त्यांचा चांगला गुण आहे. भगतसिंगांची डायरी आहे, आपले जयप्रकाश नारायणांची डायरी आहे, महादेवबाई देसाईची डायरी आहे, नवसागरे सरांची देखील डायरी आहे. त्या डायरीमध्ये अनेक नोंदी आहेत. नांदेड जिल्ह्याचा जर इतिहास आपल्याला लिहायचा असेल तर नवसागरे सरांच्या डायरीचा जर आधार घेतला तर सगळ्या गोष्टी त्याच्यात. कांशीराम नांदेडला कधी आले, कोणत्या ट्रेननं आले, कोणत्या रिक्षानं आले, कुठं थांबले, काय बोलले, किती खर्च झाला, त्यांना कोण भेटलं, कोण नाही, केव्हा गेले, बाळासाहेब कधी आले, सगळे, दलाई लामा कधी आले, सत्यनारायण गोयंका कधी आले, सगळ्या गोष्टी. म्हणजे 1988 पासून महाविहार दाभडच्या पहिल्या धम्म परिषदेपासून ते त्या धम्म परिषदेचे सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष आणि सगळा आर्थिक व्यवहाराचा हिशोब त्यांच्याकडे. नागसेनची पहिली घंटा जेव्हा वाजली त्या घंटेपासून ते त्यांच्या शेवटच्या रिटायरमेंटच्या आखरी दिवसाच्या घंटेपर्यंत नागसेनच्या डेव्हलपमेंटचा पूर्ण लेखाजोखा नवसागरे सर. 1982 ला कांशीरामजी आले, बामसेप स्थापन झाले, तेव्हापासून ते कांशीरामजीच्या महापरिनिर्वाणापर्यंत आणि त्यानंतरही जोपर्यंत नवसागरे सर त्या पक्षामध्ये त्या पदावर आहे तोपर्यंतचा सगळा लेखाजोखा त्यांच्याकडे. आणि म्हणून या पद्धतीचा त्यांचा गुण, त्यांचं कुशल कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व अनेक ठिकाणी त्यांनी केडर कॅम्प्स घेतलेले आहेत. ते भरडे वक्ते नव्हते, ते भरडे वक्ते टाळ्या मिळवून असे कडाडडाडडाड असे काही, पण ते केडर कॅम्प मध्ये ते प्रशिक्षण देणारे आणि महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्याच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे प्रशिक्षण शिबिर मी स्वतः अटेंड केले, आयोजित केले, त्याच्या सहभागी झाले. आणि म्हणून दिल के नेक थे और हजारों में
वो ये थी। तो आप सभी उनके नक्श कदम, उनके राह पर चलने की कोशिश करें। उनको लंबी उम्र प्राप्त हुई। 80वें साल में उनका निधन हुआ। कोरोना का कारण भी अगर, वजह भी अगर कोरोना की हुई तो भी उन्होंने अपनी जिंदगी खुशी से, उत्साह से और परिपूर्ण, मुकम्मल ऐसी जिंदगी उन्होंने जी ली है। बुद्ध को भी 80 साल मिले हैं, उनको भी 80 साल मिले। 1941 से लेकर 2020 तक, जून 1941 से लेकर 4 अक्टूबर 2020 तक उनको 80 साल की उम्र मिली। तो जीना है जिंदगी में तो जूझना तो सबको है। जीना ही है जिंदगी तो जूझना तो सबको है। जिया हो या दिया, बुझना तो सबको। दिया हो या दिया, बुझना तो सबको। तो वो दिया बुझ जाए और उसका रोशन, उसकी रोशनी अब भी जगमगाती है। तो उसी रोशनी को हम याद करते हैं, याद करते रहेंगे, उनके नक्श कदम पर चलने की कोशिश करेंगे। इसी के साथ मैं अपने लफ्ज खत्म करता हूँ। जय भीम, जय भारत।